महापालिका निवडणुकीनंतर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये भाकरी फिरणार असल्याची चर्चा आहे। पालिका निवडणुकीनंतर मंत्र्यांची लिटमस टेस्ट होणार आहे। निवडणुकीनंतर शिवसेना पक्षांतर्गत सुद्धा मोठे फेरबदल केले जाणार आहेत। काही मंत्र्यांवर पक्षाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची माहिती आहे। काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिपद दिली जाणार असल्याची सुद्धा माहिती आहे। 2.5 वर्षांनंतर मंत्रिमंडळामध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलेलं होतं। आता कोणाची पक्षातील महत्त्वाच्या पदांवर नेमणूक होते आणि मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणं महत्त्वाचं असेल। या संदर्भातले अधिकचे आणि सविस्तर तपशील देत आहेत प्रतिनिधी पंकज दळवी। पंकज, एकनाथ शिंदे यांनी संघटनात्मक पातळीवरती भर देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे ज्या मंत्र्यांकडे संघटनेची जबाबदारी, काही मंत्र्यांकडे संघटनेची जबाबदारी दिली जाऊ शकते, नगरपंचायती नगर परिषदेच्या निर्णयानंतर, नगराध्यक्षाच्या निर्णयानंतर कसं त्याच्यात अपयश मिळतंय, यश मिळतंय, यानंतर त्यांचं जे आहे ते मूल्यांकन केलं जाईल आणि त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर किती यश मिळते, अपयश मिळते याच्यावरून संबंधित जबाबदारी असलेल्या मंत्र्यांचं मूल्यांकन केलं जाईल। काही मंत्र्यांवरती संघटनात्मक जबाबदारी दिली जाऊ शकते, तर काही नवीन चेहऱ्यांना जी याची संधी दिली जाऊ शकते। कारण हे सरकार स्थापन झालं तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे अनेक नेते, अनेक आमदार जे ते मंत्रिपदासाठी इच्छुक होते। त्यामुळे या निवडणुकी या बेसिसवरनं 2.5 वर्षानंतर मंत्रिपद नवीन मंत्र्यांना, आमदारांना दिलं जाईल असं एकनाथ शिंदेंनी सांगितलेलं। मग त्याची सुरुवात त्यांनी करायला सुरुवात केलेली आहे। निवडणुकीमध्ये परफॉर्मन्स बेस्ड तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या केल्या जातील आणि त्यांनी एक त्याचं निरीक्षण जे आहे ते बिहाइंड द कर्टन केलं जात आहे। कुठल्या मंत्र्याची कशा पद्धतीचं परफॉर्मन्स आहे, त्यांनी कशा पद्धतीचे काम केले, निवडणुकीमध्ये त्याचे एफर्ट्स किती आहे, जिंकून आणण्यासाठी किती एफर्ट्स लावले आणि त्याचा निकाल काय आला, जिंकून आले त्या जागा की नाही, या सगळ्या गोष्टींचं मूल्यांकन जे आहे ते केलं जाणार आहे। बरं, धन्यवाद पंकज दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।